ह्या वर्करची कलाकारी पहा, टायरवरती कशी तो टायरला जो आहे तो नवीन मध्ये एकदम कन्वर्ट करून देतो आहे, जे की खूप जास्त रिस्की आहे. असा टायर जर तुम्ही तुमच्या गाडीला लावलात तर अशाला तुमच्या गाडीचा टायर कधी फाटेल आणि कधी गाडीचा टायर फाटून मोठा ऍक्सिडेंट होईल, गाडी आउट ऑफ कंट्रोल होऊन काही सांगता येणार नाही. काही पैसे वाचवण्यासाठी काही लोक जे आहेत ते टायर जर जुना झाला तर अशा वेळेला सेकंड हँड टायर विकत घेण्याजवळ प्रिफर करतात, का तर थोडे पैसे वाचतील म्हणून. त्यामुळे मित्रांनो, गाडीमध्ये टायर ही अशी एकमेव गोष्ट आहे जी कधीच सेकंड हँड टाकू नये, कारण की मार्केटमध्ये लोक अशी करून जे ते पैसे कमवत आहेत, त्यांना लोकांच्या जीवाशी काहीही घेणं देणं. पहा यांनी कसा टायर जो नवीन सारखा करून टाकला. कोण सांगेल हा टायर जुना होता? आणि हे टायर जे ते सेकंड हँड सांगून बोलून की बाबा 6 महिने जुना आहे, 1 वर्षच समोरच्या माणसाने जे ते वापरलेलं आहे असं सांगून जे ते विकलं जातं. आणि असे टायर जर आपल्या गाडीमध्ये लागले तर कधी फुटेल काही सांगता येत नाही. त्यामुळे टायर ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी नवीनच घ्यायची आणि नवीन घेताना देखील 3-4 महिने जुना असेल असंच घ्यायचं. आता ते कसं समजायचं आपण? टायरवरती जे ते असे 4 अंक लिहिलेले असतात, पुढील अंक जे आहेत ते आठवडा असतो, कुठल्या आठवड्यामध्ये बनवले गेलेले आहे, आणि मागचे 2 अंक जे आहेत ते वर्ष असतो, कुठल्या वर्षामध्ये हा बनवला गेलेला आहे. त्यावरून आपण समजू शकतो की टायर किती जुना आहे जेव्हा आपण खरेदी करायला गेलेलो आहोत. त्यामुळे कधीही टायर लावत असाल तर तो नवीनच लावा आणि ऑथोराइज टायर डीलर कडनंच लावा. अशी सेकंड हँड टायरच्या भानगडीत पडू नका, खूप जास्त रिस्की असते, ब्रेकिंग नीट होणार नाही आणि टायर कधीही लगेचच पंक्चर होत राहील आणि जीवित हानी होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये कधीच असे जुने टायर लावू नका.